मित्रांनो, अजून एक विद्या आराधनाचा टॉपर या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. तर काय नाव आहे तुझं? सार्थ पाटील. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर सतीश सर पण आपल्याला भेटलेले. थँक्यू सो मच सर, तुम्ही टाइम दिल्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद आणि तुमचं स्वागत आहे श्री विद्यारत्न अकॅडमीमध्ये. हा माझा विद्यार्थी सार्थ पाटील. हा आता आज नीटची एक्झाम त्यांनी दिलेली आहे आणि ही इज वन ऑफ द टॉपर्स. तर त्याच्याशी तुम्ही संवाद साधा माझ्यापेक्षा, म्हणजे त्याच्या एकूण ह्याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होऊ शकेल, त्याच्या ज्ञानाचा आणि त्याच्या माहितीचा. तर तुझा नीटचा स्कोर काय आलाय? 700+ एक्सपेक्टेड आहेत. 710-15. जे तू विद्या आराधनाचे ह्याच्यावरून चेक केलंय का, आन्सर कीवरून? येस, विद्यार्थ्यांची आन्सर की चेक केली. 715 वाटतात. तर तुझं नीटचं प्रिपरेशन कसं होतं, म्हणजे 11वीपासून ते नीटपर्यंत तू फ्रेशर आहे का ड्रॉपर आहे? फ्रेशर. म्हणजे 11वी-12वी मध्येच तू 715 पार केले का? हो. तर सांग ना, तुझे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं कसा कसा अभ्यास केला? माईक. फिजिक्सला तर सगळ्यात मेन जे आहे ते प्रॅक्टिसच आहे. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह करणं हेच त्यामागचं की रोल प्ले करतं. फॉर्म्युलाज एक माहिती असलेच पाहिजेत. ॲट द बॅक ऑफ द हँड ते पाठ असले पाहिजेत. केमिस्ट्रीमध्ये अंडरस्टँडिंग खूप मोठा रोल प्ले करतं, एस्पेशली ऑर्गॅनिकमध्ये. बॉटनीसाठी आणि झूसाठी दोघांसाठी NCERT हीच परफेक्ट करायला पाहिजे आणि थोडंसं NCERTच्या बाहेर जायला पाहिजे. आणि ते क्वेश्चन्सचे टाईप सोडवल्यावर आपल्याला कळतंच की आपल्याला किती डेप्थपर्यंत बाहेर जायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट देणं आणि त्यांचं बरोबर ॲनालिसिस करणं हे महत्त्वाचं असतं. सांगेल. NCERT किती वेळा वाचलेली? NCERT असं सांगता येणार नाही, पण एक्झाम सिलेबस संपल्यानंतर तरी कमीत कमी एक 10-15च्या वरच. टेस्ट सिरीजमध्ये तुझा स्कोर काय येत होता? टेस्ट सिरीजमध्ये स्कोअर ऑन एन ॲव्हरेज 680 प्लस होते. म्हणजे 680 म्हणजे इथल्यापेक्षा जास्त झाला नीटमध्ये स्कोर. येस. तर तुझी 10th मध्ये तू टॉपर होता, कसं होतं तुझं बॅकग्राऊंड? टॉपर आहे का लहानपणीपासून? 10th मध्ये ICC स्कूलला होतो मी. 98.8 10thला पर्सेंटेज. तू 10th झाल्यानंतर डायरेक्ट विद्या आराधना जॉईन केली का? हो. चांगलं आहे. मग अजून तुझ्या जर्नीबद्दल थोडी सांग ना, अप्स अँड डाऊन्स आलते का नाही, काय झालं, आजारी पडलेला वगैरे असं काय? सगळ्यात गहाण फेज कुठला होता तुझ्या जर्नीतला? सगळ्यात घाण फेज ॲक्च्युली मी इथे आलेलो होतो आजींसोबत माझ्या. मी आणि आजी एकत्र एका रूमवर राहणार होतो. 1 इयर नंतर आजींना कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यामुळे आजींना ऑपरेशन्ससाठी जावं लागलं. मग थोडे काही महिने मी एकटा होतो इथे. पण नंतर मग आजींची किमोची एंडिंगच्या ट्रीटमेंटमध्ये मग मला पण इथं थांबता आलं नव्हतं, कारण मला हेल्थ प्रॉब्लेम्स होत होते इथं एकटं राहिल्यामुळे. त्यामुळं ते 2 महिने गेलो होतो मी गॅप घेऊन घरी. पण परत इथं येऊन परत टेस्ट सिरीज सुरू केल्या होत्या सगळ्या. अभ्यासाला परत सुरू झालं. तू फॅमिलीसोबत राहत होता का? नाही, फक्त मी तासगावमध्ये राहतो. इथं फक्त आजींसोबत आलेलो होतो रूमवर. तर किती तास अभ्यास करायचा तू ॲव्हरेज? विद्यार्थ्यांना एक प्रश्न असतो की 15-16 तास अभ्यास करायला लागतो, असं तसं. क्वांटिटेटिव्ह अभ्यासपेक्षा प्रोडक्टिव्ह अभ्यास चांगला असतो. व्यवस्थित टाईम स्लॉट डिवाईड केले तर सगळं म्हणजे प्रॉपर झोप पण महत्त्वाची आहे आणि जर क्वालिटी अभ्यास केला तर मग काही हरकतच नाही. म्हणजे कमी टाईममध्ये पण चांगला अभ्यास होऊ शकतो. तुला फॅमिलीचं बर्डन होतं का, एवढे मार्क पाडले पाहिजे टेस्ट सिरीजमध्ये? नाही, अजिबात नाही. वडील काय करते तुझे? पप्पा डॉक्टर आहेत. मम्मी? डॉक्टरचं. दोघं पण डॉक्टरच आहेत का? तर विद्या आराधनाच्या टीमने कशा प्रकारे सपोर्ट केला तुला? टेस्ट मेन म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग जे असतं ते ॲक्च्युली म्हणजे विद्यार्थ्यांच्या टेस्टला अप्रोच करायच्या आधी म्हणजे माझं होतं की सगळ्यात हायेस्ट एम होतं की KM मुंबई तरी भेटावं किंवा मिरज तरी कमीत कमी मेडिकलला भेटावं. पण इथं म्हणजे पवार सरांनाच भेटलो मी. त्यांनी म्हणजे विजन अशी एक्सपांड केली म्हणजे विश्वास दिला की चांगले अजून जास्त पण पडू शकतात. आता मग तुझं कुठलं कॉलेज मिळू शकतो तुला? एम्स दिल्ली? बघूया. तर तुमचं काय मत आहे, तुम्ही कशा प्रकारे याला सपोर्ट केला? नाही, असं आहे की म्हणजे तसं हा एका महाविद्यालयाशी पण अटॅच आहे आणि त्यासोबत तो विद्याराधनाला पण अटॅच आहे. त्याचे जे लूप होल्स होते, म्हणजे बेसिकली त्याचं असं होतं की त्याचे पॅरेंट आणि हे एका विशिष्ट
प्रॉब्लेममध्ये तो आलेला होता. प्रॉब्लेम इन द सेन्स मार्कांच्या ग्रोथच्या अनुषंगाने 650 650च्या दरम्यान तो स्टकअप झालेला होता आणि तोच त्याचा मेजर कन्सर्न होता. ही हिमसेल्फ इज अ ब्रिलियंट स्टुडंट, म्हणजे त्याला काही वेगळं हे करत बसायचं कारण नव्हतं. पण जेव्हा तो माझ्याकडे हे सगळ्या गोष्टी साधारणपणाने 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे घेऊन आला आणि अशा अडचणी आहेत. काही विषयाच्या सब्जेक्ट रिलेटेड, म्हणजे काही विषय त्याचे क्लिअर होत नव्हते, तो जिथे पूर्वी होता त्या ठिकाणी. मग त्या अनुषंगाने मला काही मदत करता आली माझ्या शिक्षकांकडनं. मग परत त्याचा सिलेबस कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याला आम्ही सांगितलं होतं की काही पॉईंट्स तुला जिथे कुठं अडचण वाटते, हे पॉईंट्स आहेत ज्याच्यावरती तुला काम करावंसं वाटतंय किंवा वीक वाटतात, ते पॉईंट्स घेऊन ये. मग त्याला स्पेशल सपोर्ट देऊन त्या पद्धतीनं आपण ते करून घेतलेलं होतं. आणि मग त्यांनी जसं एक सांगितलं की त्याचं व्हिजन ब्रॉडन करण्याचं काम मी फक्त केलं. म्हणजे मी त्याला एक विश्वास दिला की तू या टप्प्यापर्यंत पोहोचू शकतो, तुझ्यात ती ॲबिलिटी आहे. फक्त ते कसं आहे की स्वतःमधला आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्याला चेतवणे, पेटवणे, इग्नाईट करणे आणि त्या पद्धतीनं फक्त पुढं जाणं. त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी तो वेळोवेळी करत गेला. असं नाही की खूपदा त्याचे अपडाऊन्स होते, एकदम कमी मार्क असायचे, चांगले मार्क असायचे, पण जे काही यायचं ते स्वीकारणे आणि त्याला एका स्टेबल पद्धतीनं मग स्वतःच्या त्रुटी दूर करून या पद्धतीनं तो या स्वरूपामध्ये आता घडलेला आहे. आणि आम्हाला सगळं बिईंग अ टीचर आपल्यालाही ते एक प्राऊड मोमेंट असतं की असे स्टुडंट्स आपले विद्यार्थी, असे कॅन्डिडेट्स आपले स्टुडंट्स राहिलेले आहेत, असं आहे ते. तुम्हाला काय वाटतं एम्सला किती विद्यार्थी जाऊ शकते आता ह्या वर्षी? असं एवढ्या लवकर काही प्रेडिक्ट नाही करता येणार, कारण ह्या सगळ्या बघूया. म्हणजे साधारणपणाने म्हणजे मला असं वाटतं की 30-40 विद्यार्थी तरी यावर्षी आपले एम्सला जायला पाहिजेत. आणि श्री विद्यारत्नाचा निकाल हा ॲब्सोल्युटली जेन्युइन रिझल्ट असतो. जे विद्यार्थी अगदी म्हणजे आपले आहेत तेच आपले आहेत. त्यामुळं ॲव्हरेजली म्हणजे यावर्षी खूप छान रिझल्ट असणारच आहे, त्यात काही वादच नाही. पण आणि मी अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला आज एक्झाम झाल्याच्या नंतर. खूप विद्यार्थ्यांनी खूपच ऑसम आणि खूप छान प्रतिक्रिया, म्हणजे आनंददायी अशा स्वरूपामधल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यामुळं आशा करूया की खूप चांगला आणि मोठा रिझल्ट येणार आहे श्री विद्यारत्नाचा. बाकी मग रिझल्टचं जे डिक्लरेशन असतं ते फायनली रिझल्ट आल्यानंतरच होतं, ते असं आहे. आत्ताच एक बाहेर डॉक्टर कपल बसलेले, तर त्यात ते म्हणत होते की विद्या आराधनाचे उपकार आम्ही या जन्मात नाही तर पुढच्या 7 जन्मांपर्यंत विसरणार नाहीत, असं ते व्हिडिओमध्ये म्हणत होते. नाही, हे असं आहे की म्हणजे एकदम त्याचं समोरच्याचा ह्याच्यामधलं बेसिक ॲस्पेक्ट काय जिथं कमी पडतोय, कुठलाही विद्यार्थी असेल किंवा कुणी असेल, आणि त्याला धरून जर आपण काम केलं तर बरोबर मग अशाच प्रतिक्रिया येणार आहेत. म्हणजे विद्याराधनाचं वैशिष्ट्य काय की इथं शिक्षक फारसं गाणं म्हणणार नाही, डान्स करणार नाही, टू द पॉईंट वर्गामध्ये शिकवलं जाईल, त्यांच्या एकूण ह्याच्यावरती काम केलं जाईल. आणि तुम्हाला किती अवघड वाटतंय का सोपं वाटतंय याचा विचार विद्याराधनामधले शिक्षक किंवा ही सिस्टीम करणार नाही. अवघड जरी वाटलं तरी आम्ही तुम्हाला पटवून देतो की हे अवघड आहे म्हणूनच ते करणे योग्य आहे, आणि सोप्या गोष्टी तर कुणीही करणारच आहे. आणि त्यामुळं हे जे आपण जे प्रतिक्रिया आता तू इथे ऐकली आहे बाहेर, तर त्या स्वरूपामधल्या प्रतिक्रिया म्हणजे सार्थसुद्धा याचे मम्मी पप्पा आणि आजी, ज्याच्या आजी संदर्भामध्ये त्यांनी आता उल्लेख केला, ही सगळी मंडळी तिघजण इथं होती. त्यांनी सांगितलं की त्यांचं एक्सपेक्टेशन काय होतं, मिरज होतं, जास्तीत जास्त KEM होतं. बट नाव तो आता म्हणजे ऑलमोस्ट एम्स दिल्ली, जिपमर वगैरे या पद्धतीनं हे केलेलं आहे. ऑब्वियसली ते जे असतं ना ते असणारच आहे. आणि असे खूप सारे विद्यार्थी आहेत जे असं म्हणतील तुम्हाला की विद्याराधनाचे उपकार हे विसरणं शक्य नाही. तेवढं काम आपण करतोय, म्हणजे हा माझा मोठेपणा म्हणून नाही आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची मेहनत जास्त आहे. आपण फक्त काय करतोय की डायरेक्शन देतोय त्याला, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच करत नाही आहे. ते त्या विद्यार्थ्यांचं आणि त्या पालकांचं पण ते मोठेपण आहे खरं तर, की ते असं म्हणतात. ते अदरवाईज एफर्ट्स तर स्टुडंटचे आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला भेटून भारी वाटलं सर, थँक्यू सो मच. थँक्यू. तर अजून विद्यार्थी पाहूयात आपण ट्युशन एरियामध्ये, त्यांचा आता असे टॉपर्स आलेले आहेत. थँक्यू सो मच.